15 जानेवारीला मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत आणि या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे। ज्या मतदारांकडे अधिकृत छायाचित्र असलेलं ओळखपत्र उपलब्ध नाही त्यांची अडचण दूर करण्यासाठी आयोगाने पर्यायी कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे। ही कागदपत्र दाखवूनही मतदारांना आपलं मत त्या ठिकाणी नोंदवता येईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यासाठी काय काय यादी आपल्याजवळ असू शकते की कोणती कागदपत्र तुमच्याकडे असायला हवेत? एक, भारतीय पासपोर्ट, दुसरं म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, शासकीय सेवा ओळखपत्र, केंद्र आणि राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्रही तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता। तसंच बँक, टपाल विभागाचं पासबुक, तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँक तसंच पोस्ट ऑफिसने जारी केलेलं छायाचित्र असलेलं पासबुकही तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि आपलं मत नोंदवू शकता। त्यानंतर दिव्यांग ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिकृत फोटो प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं ओळखपत्र, पेन्शन दस्तऐवज, सेवानिवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या अवलंबितांना दिलेले छायाचित्र असलेलं पेन्शन पुस्तक किंवा प्रमाणपत्र, संसदीय ओळखपत्र, खासदार आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेलं अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र, छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड हे तुमची ओळख पटवून देऊ शकतात। तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ